महत्वाची बातमी, नागपूर काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंनी वंचितचे आभार मानलेले आहेत। मतांचं विभाजन टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचं मला समर्थन आहे। दीक्षाभूमी संविधान वाचवण्यासाठी वंचितचं मला समर्थन आहे। काही मतदारसंघामध्ये पाठिंब्याबाबत वंचितची हायकमांडशी चर्चा आहे। अकोल्यामध्ये वंचितला काँग्रेसच्या समर्थनाबाबत हायकमांड ठरवतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे आपल्या सोबत आहे। विकास भाऊ, तुम्हाला वंचितनं पाठिंबा दिलेला आहे, इतर ठिकाणी उमेदवार दिले परंतु तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे। हो, या ठिकाणी प्रकाश आंबेडकर साहेबांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मताचं विभाजन टाळण्यासाठी या ठिकाणी मला आणि काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिलेला आहे। मी त्यांचा सदैव आभारी राहणार आहे। त्यांना ही संघभूमी वर्सेस दीक्षाभूमी अशी लढाई आहे आणि त्यांनी ज्या समीकरण रोखण्यासाठी दिलं असेल आणि त्यांनी एक माझ्यासाठी जर चांगलं काम केलं आहे, मी त्यांचं अभिनंदन करेल। असं आहे की आता आमच्या हायकमांडसोबत त्यांचं काय बोलणं झालं आणि त्यांनी पहिलेच सांगितलं होतं की मी काही मतदारसंघामध्ये मला वाटतं खरगे साहेबांसोबत त्यांची काही चर्चा झाली होती आणि ते एवढं मला काय येतं, मी निवडणुकीच्या धामधुमीत आहे, मला प्रचार करायचा आहे आणि हे सर्व प्रश्न आमचे हायकमांडचे असतात। दिल्लीचे हायकमांड, महाराष्ट्राचे नानाभाऊ पटोले अध्यक्ष यांचा विषय आहे। मला वाटतं यांच्याशी आपण बोललं ते सविस्तर सांगू शकतील। प्रकाश आंबेडकर यांच्याशी कधी बोलणं झालं होतं, पाठिंबा मागितला होता तुम्ही, नेत्यांनी कोणी बोलले होते? मला वाटतं आमच्या हायकमांडशी त्यांचं बोलणं चालू होतं सातत्यानं आणि त्याच्यावरूनच हे झालं असं मला वाटतं। फॉर्म भरला, छाननी आहे अर्जाची, कसं बघता कधीपासून प्रचाराची सुरुवात होणार आहे? कारण की या लढतीकडे देशाचं लक्ष आहे। तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत ते दिग्गज उमेदवार आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी। मी 1 तारखेपासून पदयात्रा आणि संध्याकाळच्या मीटिंगचा प्रोग्राम बनवलेला आहे पूर्ण। तोपर्यंतच्या आता या 3 दिवसांमध्ये सर्व मतदारसंघातल्या प्रमुख लोकांच्या भेटीगाठी, नियोजन आणि पूर्ण आपलं सेटअप तयार झालेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी।